एका छोट्या गावात आरव नावाचा एक मुलगा राहत होता. इन स्मॉल विलेज देअर लिव्ड अ बॉय नेम आरव. इन स्मॉल विलेज म्हणजे एका छोट्या गावात देअर लिव्ड अ बॉय नेम आरव. आरव नावाचा एक मुलगा राहत होता. तो खूप प्रामाणिक आणि मेहनती होता. ही वॉज व्हेरी ऑनेस्ट अँड हार्डवर्किंग. ही वॉज व्हेरी ऑनेस्ट अँड हार्डवर्किंग म्हणजे तो खूप प्रामाणिक आणि मेहनती होता. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, हार्डवर्किंग म्हणजे मेहनती. प्रत्येक सकाळी तो शाळेत जाण्यापूर्वी आईला घरकामात मदत करायचा. एव्हरी मॉर्निंग म्हणजे प्रत्येक सकाळी. बिफोर गोईंग टू स्कूल म्हणजे शाळेत जाण्यापूर्वी. ही हेल्प हिज मदर विथ हाऊसहोल्ड वर्क. तो त्याला आईला घरकामात मदत करायचा. हाऊसहोल्ड वर्क म्हणजे घरकाम. आई, आरव जरा बाजारातून दूध घेऊन ये. इंग्लिशमध्ये मदर म्हणजे आई. आरव प्लीज ब्रिंग सम मिल्क फ्रॉम द मार्केट. आरव प्लीज ब्रिंग सम मिल्क फ्रॉम द मार्केट म्हणजे आरव जरा बाजारातून दूध घेऊन ये. त्यावर आरव, हो आई, मी लगेच जाऊन येतो. इंग्लिशमध्ये येस मदर म्हणजे हो आई. आय विल गो राईट अवे म्हणजे मी लगेच जाऊन येतो. आरव बाजारात गेला. आरव वेंट टू द मार्केट म्हणजे आरव बाजारात गेला. बाजार खूप गजबजलेला होता. द मार्केट वॉज व्हेरी क्राऊडेड म्हणजे बाजारात खूप गर्दी होती. लोक भाजीपाला, फळे आणि इतर वस्तू खरेदी करत होते. पीपल वर बाईंग व्हेजिटेबल्स, फ्रूट्स अँड अदर थिंग्स. लोक भाजीपाला, फळे व इतर वस्तू खरेदी करत होते. व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या, फ्रूट्स म्हणजे फळं, अँड अदर थिंग म्हणजे इतर वस्तू. बाय म्हणजे खरेदी करणे आणि पीपल म्हणजे लोक. दुकानदार, काय पाहिजे बाळा? इंग्लिशमध्ये शॉपकीपर म्हणजे दुकानदार. व्हॉट डू यू नीड सन म्हणजे तुला काय पाहिजे? आरव, मला एक पिशवी दूध द्या. इंग्लिशमध्ये आरव, प्लीज गिव्ह मी 1 पॅकेट ऑफ मिल्क म्हणजे मला कृपया एक पिशवी दूध द्या. मिल्क म्हणजे दूध, 1 पॅकेट म्हणजे एक पिशवी, गिव्ह म्हणजे देणे. दुकानदार, हे घे, आणखी काय पाहिजे का? इंग्लिशमध्ये हिअर यू गो म्हणजे हे घे. डू यू नीड एनिथिंग एल्स म्हणजे आणखी काही पाहिजे का? त्यावर आरव म्हणतो, नाही धन्यवाद. नो थँक्यू म्हणजे नाही धन्यवाद. दूध घेऊन परत येताना आरवला रस्त्यात एक पाकीट दिसले. व्हाईल रिटर्निंग विथ मिल्क म्हणजे जेव्हा दूध घेऊन येत होता. आरव सॉ अ वॉलेट ऑन द रोड. आरवने रस्त्यावर एक पाकीट पाहिले. वॉलेट म्हणजे पाकीट, ऑन द रोड म्हणजे रस्त्यावर, सॉ म्हणजे पाहिले. त्याने ते उचलले. ही पिक अप म्हणजे त्याने उचलले. पिक म्हणजे उचलणे. आणि उघडून पाहिले. अँड ओपन इट म्हणजे ते उघडून पाहिले. ओपन म्हणजे उघडले. त्यामध्ये खूप पैसे आणि काही कागदपत्रे होती. देर वॉज अ लॉट ऑफ मनी अँड सम डॉक्युमेंट्स इनसाइड म्हणजे त्यामध्ये खूप पैसे आणि काही डॉक्युमेंट्स होते. लॉट ऑफ मनी म्हणजे भरपूर पैसे, अँड सम डॉक्युमेंट्स म्हणजे काही कागदपत्रे, इनसाइड म्हणजे आतमध्ये. आरव, अरे हे कोणाचे पाकिट असेल? यात तर खूप पैसे आहेत. इंग्लिशमध्ये हुज वॉलेट कुड धिस बी म्हणजे हे पाकिट कोणाचे असेल? देर इज सो मच मनी इनसाइड म्हणजे यात खूप पैसे आहेत. देर इज सो मच मनी इनसाइड म्हणजे यात तर खूप पैसे आहेत. सो मच मनी म्हणजे खूप पैसे. थोडा वेळ आरव विचारात पडला. फॉर अ मुमेंट म्हणजे थोडा वेळ. आरव स्टार्टेड थिंकिंग म्हणजे तो विचार करायला लागला.
तो विचार करू लागला की हे पाकिट कोणाचे असेल. ही बिगॅन टू वंडर. ही बिगॅन टू वंडर म्हणजे तो विचार करू लागला की हे पाकिट कोणाचे असेल. हुज वॉलेट दिस माइट बी. हुज वॉलेट दिस माइट बी म्हणजे हे पाकिट कोणाचे असू शकते. वॉलेट म्हणजे पाकिट, थिंक म्हणजे विचार करणे, स्टार्टेड म्हणजे सुरुवात केली, बिगेन टू म्हणजे पण सुरुवात केली, मोमेंट म्हणजे क्षण आणि वंडर म्हणजे काळजी करणे. आरव, मला हे मालकाला परत द्यायला पाहिजे. इंग्लिशमध्ये आय शूड रिटर्न दिस टू द ओनर. आय शूड रिटर्न दिस टू द ओनर म्हणजे मला हे मालकाला परत द्यायला पाहिजे. ओनर म्हणजे मालक, रिटर्न म्हणजे परत करणे. आरवने आजूबाजूला शोधायला सुरुवात केली. इंग्लिशमध्ये आरव स्टार्टेड लुकिंग अराउंड. आरव स्टार्टेड लुकिंग अराउंड म्हणजे आरवने आजूबाजूला पाहण्यास सुरुवात केली. थोड्या अंतरावर एक वृद्ध माणूस खूप चिंतित दिसत होता. अ लिटिल फार अवे. अ लिटिल फार अवे म्हणजे थोड्या अंतरावर. ही सॉ ॲन ओल्ड मॅन. ही सॉ ॲन ओल्ड मॅन. त्याने एका वृद्ध माणसाला पाहिले. हू लुक व्हेरी वरीड. हू लुक व्हेरी वरीड म्हणजे तो अतिशय चिंतित दिसत होता. वरीड म्हणजे काळजीत किंवा चिंतित. आरव, आजोबा तुम्ही काही शोधत आहात का? इंग्लिशमध्ये ग्रँडफादर. ग्रँडफादर म्हणजे आजोबा. आर यू सर्चिंग फॉर समथिंग. आर यू सर्चिंग फॉर समथिंग म्हणजे तुम्ही काहीतरी शोधत आहात का? समथिंग म्हणजे काहीतरी, सर्च म्हणजे शोधणे. वृद्ध माणूस. हो बाळा, माझे पाकीट हरवले आहे. येस सन. येस सन म्हणजे हो बाळा. आय लॉस्ट माय वॉलेट. आय लॉस्ट माय वॉलेट म्हणजे माझे पाकीट हरवले आहे. लॉस्ट म्हणजे हरवले. त्यात माझे सगळे पैसे आणि महत्त्वाचे कागद आहेत. इट हॅज ऑल माय मनी अँड इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स. इट हॅज ऑल माय मनी अँड इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स. इट हॅज ऑल माय मनी अँड इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स म्हणजे त्यामध्ये माझे सगळे पैसे आणि महत्त्वाचे कागदपत्र आहेत. हे ऐकताच आरवच्या चेहऱ्यावर हसू आले. इंग्लिशमध्ये हिअरिंग दिस. हिअरिंग दिस म्हणजे हे ऐकून. अ स्माईल ॲपियर्ड ऑन द आरव's फेस. अ स्माईल ॲपियर्ड ऑन आरव's फेस म्हणजे आरवच्या चेहऱ्यावर हसू आले. ॲपियर म्हणजे दिसले. आरव's फेस म्हणजे आरवच्या चेहऱ्यावर. स्माईल म्हणजे हसू. हिअर म्हणजे ऐकणे. आरव, हे तुमचे पाकीट आहे का? इज दिस युअर वॉलेट. इज दिस युअर वॉलेट म्हणजे हे तुमचे पाकीट आहे का? त्यावर वृद्ध माणूस म्हणतो, अरे हो, हेच माझेच पाकीट आहे. ओ येस. ओ येस म्हणजे अरे हो. दिस इज माय वॉलेट. दिस इज माय वॉलेट म्हणजे हेच माझे पाकीट आहे. वृद्ध माणूस खूप आनंदी झाला. द ओल्ड मॅन बिकेम व्हेरी हॅपी. द ओल्ड मॅन बिकेम व्हेरी हॅपी म्हणजे वृद्ध माणूस खूप अतिशय आनंदित झाला. त्याने आरवचे कौतुक केले. ही प्रेज आरव. ही प्रेज आरव म्हणजे त्याने आरवचे कौतुक केले. प्रेज म्हणजे स्तुती करणे किंवा कौतुक करणे. वृद्ध माणूस. बाळा, तू खूप प्रामाणिक आहेस. सन. सन म्हणजे बाळा. यू आर व्हेरी ऑनेस्ट. यू आर व्हेरी ऑनेस्ट म्हणजे तू खूप प्रामाणिक आहेस. आजकाल असे लोक खूप कमी आहेत. नाव डेज. नाव डेज म्हणजे हल्ली किंवा आजकाल. पीपल लाईक यू आर व्हेरी रेअर. पीपल लाईक यू आर व्हेरी रेअर म्हणजे तुझ्यासारखे लोक खूप कमी आहेत. रेअर म्हणजे कमी. त्यावर आरव म्हणतो, मी फक्त माझे कर्तव्य केले. आय ओनली डीड माय ड्युटी. आय ओनली डीड माय ड्युटी मी फक्त माझे कर्तव्य केले. वृद्ध माणूस. हे घे, तुझ्यासाठी एक छोटंसं बक्षीस. टेक दिस. टेक दिस म्हणजे हे घे. अ स्मॉल रिवॉर्ड फॉर यू. अ स्मॉल रिवॉर्ड फॉर यू म्हणजे हे तुझ्यासाठी एक छोटंसं बक्षीस. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस. त्यावर आरव म्हणतो, नको आजोबा, मला काही बक्षीस नको. इंग्लिशमध्ये नो ग्रँडफादर. नो ग्रँडफादर म्हणजे नको आजोबा. आय डोंट वॉन्ट ॲनी रिवॉर्ड. आय डोंट वॉन्ट ॲनी रिवॉर्ड म्हणजे मला काही बक्षीस नको आहे. आरवचे उत्तर ऐकून वृद्ध माणूस आणखी प्रभावित झाला. हिअरिंग आरवज ॲन्सर. हिअरिंग आरवज ॲन्सर म्हणजे आरवचे उत्तर ऐकून. द ओल्ड मॅन बिकेम इवन मोर इम्प्रेस्ड. द ओल्ड मॅन बिकेम इवन मोर इम्प्रेस म्हणजे वृद्ध माणूस आणखी प्रभावित झाला. इम्प्रेस म्हणजे प्रभावित झाला. मोर म्हणजे आणखी. बिकेम म्हणजे बनला. ओल्ड मॅन म्हणजे वृद्ध माणूस.
आरव घरी परत आला आणि त्याने आईला सगळं गोष्ट सांगितली. इंग्लिशमध्ये आरव रिटर्न होम. आरव रिटर्न होम म्हणजे आरव घरी परतला. अँड टोल्ड हिज मदर एव्हरीथिंग. अँड टोल्ड हिज मदर एव्हरीथिंग आणि आईला प्रत्येक गोष्ट सांगितली. टोल्ड म्हणजे सांगितली, हिज मदर म्हणजे त्याची आई, एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट. आई, मला तुझा खूप अभिमान आहे. आई काय म्हणते, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू म्हणजे मला तुझा खूप अभिमान आहे किंवा मला तुझा खूप गर्व आहे. प्राऊड म्हणजे अभिमान किंवा गर्व. त्यावर आरव म्हणतो, आई, प्रामाणिकपणा नेहमीच महत्त्वाचा असतो. इंग्लिशमध्ये मदर. मदर म्हणजे आई. ऑनेस्टी इज ऑलवेज इम्पॉर्टंट. ऑनेस्टी इज ऑलवेज इम्पॉर्टंट म्हणजे प्रामाणिकपणा नेहमी महत्त्वाचा आहे. ऑलवेज म्हणजे नेहमी, इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचा आणि ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा. मॉरल ऑफ द स्टोरी, प्रामाणिकपणा हा माणसाचा सर्वात मोठा गुण आहे. इंग्लिशमध्ये ऑनेस्टी इज द ग्रेटेस्ट क्वालिटी ऑफ पर्सन. ऑनेस्टी इज द ग्रेटेस्ट क्वालिटी ऑफ पर्सन म्हणजे प्रामाणिकपणा हा माणसाचा सर्वात मोठा गुण आहे. ग्रेटेस्ट क्वालिटी म्हणजे सर्वात मोठा गुण. क्वालिटी म्हणजे गुण. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेल. तसेच खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेलवर आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओत.